यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी मोदींच्या गंगा डुबकीवरून निशाणा साधलाय। जेव्हा मतदान असतं तेव्हा मोदीजी गंगेत डुबकी घेतात, ते उत्तराखंडच्या एका मंदिरात तपस्येसाठी जातात असं म्हणत त्यांनी टीका केली आहे। उत्तर गोव्यातील असोनोरात इथं एका रॅलीला संबोधित करताना त्या बोलत होत्या। केंद्र सरकारनं मागील 3 वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या टॅक्सवर सुमारे 8.2 लाख कोटींची कमाई केली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलमधून झालेल्या कमाईविषयी प्रश्नांना उत्तर देताना पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्क आणि त्यावरील विविध टॅक्समधून केलेल्या कमाईचं विवरण संसदेत दिलं। आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे। बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस नाल्यात पडून तब्बल 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान यामध्ये 22 जण जखमी झालेत। या बसमध्ये सुमारे 47 प्रवासी होते। राज्याचे मुख्यमंत्री व्ही.एस. जगनमोहन रेड्डी यांनी मृतांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। गुजरातमध्ये वरातीत वराच्या रथाला आग लागली, यामुळे एकच धावपळ उडाली। सुदैवानं यात नवरदेव थोडक्यात बचावलाय, मात्र तिथं उपस्थित एक व्यक्ती आगीमुळे होरपळला गेलाय। गुजरातमधल्या पंचमहाल शहरातील जोगेश्वरी महादेव मंदिरातील रहिवासी शैलेश भाई शाह यांचा मुलगा तेजसच्या लग्नामध्ये ही घटना घडली आहे। हाँगकाँगच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीला भीषण आग लागली आहे। आगीमध्ये जवळपास 150हून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या खालच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। या आगीमध्ये 12 लोक जखमी झाले। पैसे देण्यास नकार दिल्यामुळे एका तरुणाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याणच्या रामबाग परिसरात घडली आहे। प्रशांत गामने असं या मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। सकाळच्या सुमारास प्रशांत त्याच्या घरी होता। यावेळेला त्याच्या मित्रांनी त्याला जबरदस्ती गाडीत घालून नेलं आणि यावेळेला त्याला जोरदार मारहाण केली। बुलढाण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय। विदेशातून आलेला व्यक्ती ओमायक्रॉन बाधित निघालाय, त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान रुग्णाला कुठलीही गंभीर लक्षणं नसल्याची माहिती समोर आली आहे। नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटवर आपली कोरोनावरील लस कुचकामी ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता चिंतेत वाढ झाली असा इशारा कोरोना कृती दलाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही.के. पॉल यांनी दिलाय। लोकांच्या बेपर्वाईवर बोट ठेवत डॉक्टर पॉल यांनी आपण जोखीम पत्करत आहोत अशी चिंता व्यक्त केली होती। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील 38 इमारतींना ओसी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील 63 पैकी 38 इमारतींना ओसी नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई विद्यापीठाने दिली आहे। या इमारती 1975 पासून 2017 दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत। बैलगाडी शर्यत बंदी विरोधातील सुनावणी उद्या पुन्हा होणार आहे। आज सुप्रीम कोर्टात युक्तिवाद झाल्यानंतर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। त्यानंतर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी की बंदी कायम ठेवावी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्य सरकारला धारेवर धरलंय। राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नव्हतं, त्यांना धनदांडग्यांना उभं करायचं होतं। त्यामुळे ओबीसी आरक्षण संदर्भात छगन भुजबळांना खोटं बोलावं लागतंय, हे दुर्दैवी असल्याचं सुद्धा या बावनकुळेंनी यावेळेला स्पष्ट केलं। राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं, त्यामुळे 2 झेडपी आणि 105 नगरपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होत आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला। सर्वोच्च न्यायालयानं एक गोष्ट स्पष्ट केली असून एम्पिरिकल डेटा देण्याचं काम राज्य सरकारचं असल्याचं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडलंय। हा डेटा गोळा केला असता तर ही वेळ राज्यावर आली नसती, ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। राज्यातलं सरकार ओबीसींवर अन्याय करणारं आहे असं म्हणत ओबीसी नेते राम शिंदे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। राज्य सरकारला भविष्यात याची किंमत मोजावी लागेल अशी टीका राम शिंदेंनी केली आहे।
ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पारित झालेला प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवला जाणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय। पूर्णवेळ डेटा तयार करण्यासाठी एका सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या किंवा 3 महिन्यानंतर एम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्याचे 2 पर्याय सुचवले आहेत, पण काँग्रेसकडून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याला विरोध करण्यात आलाय। ओबीसींशिवाय निवडणुका घेऊ नये असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। भाजपला देशातील सर्व आरक्षण संपवायचं आहे। ओबीसी आणि मराठा आरक्षण हे केवळ भाजपच्या दुटप्पीपणामुळे थांबलंय। एम्पिरिकल डेटाबाबत केंद्र सरकारने जी भूमिका घेतली त्यावरून हे सिद्ध होतंय अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे। ओबीसी आरक्षणावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत मांडलंय। ट्रिपल टेस्ट पास झाल्याशिवाय अध्यादेश चालणार नाही असं उल्हास बापट यांनी म्हटलेलं आहे। राज्यघटनेनुसार 5 वर्षांच्या पुढे निवडणुकांचा काळ वाढवता येत नाही, फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये निवडणुका पुढे ढकलता येतील असं देखील उल्हास बापट यांनी म्हटलंय। दोन घरचा पाहुणा उपाशी राहतो अशी अवस्था सध्या ओबीसींची झाली आहे। केंद्र आणि राज्य एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून एम्पिरिकल डेटाशिवाय ओबीसींचं भवितव्य ठरणार नाही असं आरक्षणाच्या विरोधात याचिका करणारे विकास गवळी यांनी आपलं मत मांडलंय। एम्पिरिकल डेटा गोळा करूनच निवडणुका व्हायला हव्यात, याशिवाय राज्य सरकारला पर्यायच राहिला नाहीये असंही गवळी यांनी म्हटलंय। चुकीच्या लोकांच्या मार्गदर्शनामुळे सरकारची फसवणूक झाली असल्याचं विकास गवळी म्हणाले। राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आता राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलपतीपदी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात आला। यावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। कुलगुरू नेमण्याचा अधिकार राज्यपालांकडेच राहील असं उदय सामंत यांनी म्हटलंय। राज्यातील परीक्षांच्या घोळांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्यातील विविध शासकीय विभागांमार्फत होणाऱ्या परीक्षा यापुढे टीसीएस, एमकेसीएल, आयबीपीएस या 3 संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर म्हाडाची परीक्षा टीसीएस संस्थेच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झालाय। राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयनं पाठवलेलं समन्स योग्यच आहे असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय। या संदर्भातील राज्य सरकारची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे। अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये सीबीआयनं कुंटे आणि पांडे यांना चौकशीसाठी समन्स बजावलंय। एसटीच्या संपामध्ये सहभागी असलेल्या 10,000 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता आहे। दरम्यान आता 239 कर्मचाऱ्यांना नोटिसा देखील पाठवण्यात आल्यात। त्याचबरोबर रोज 150 ते 200 कर्मचारी कामावर येत आहेत असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर सन्ने यांनी म्हटलंय। एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी उद्या मनसेच्या वतीनं पंढरपुरात मोर्चा काढण्यात येणार आहे। विठ्ठल रुक्मिणीला साकडं घालून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 5,000 एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत। गंगाखेडहून परभणीला जात असलेल्या बसवर ब्राह्मणगाव पाटीवर अज्ञात 2 युवकांनी दगडफेक केली आहे। दगडफेकीमध्ये बसच्या काचा फुटलेल्या आहेत। या प्रकरणी परभणीच्या ग्रामीण पोलिसांमध्ये अज्ञात 2 युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। बीडमध्ये शासकीय निवासस्थानावर दिवसाढवळ्या वीज चोरी होत असल्याचा प्रकार समोर आलाय। शासकीय कार्यालय आणि निवासस्थानाला आकडे टाकून वीज कनेक्शन दिलं जात आहे। एकीकडे शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जात असताना बीडमध्ये हा प्रकार उघडकीला आलेला आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। दलित, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय आणि अत्याचारामध्ये वाढ झाली आहे। त्याच्या विरोधामध्ये आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित पॅन्थरच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। तसंच दलित, अल्पसंख्याक, भटके विमुक्त यांच्यावर होत असलेल्या अन्याय थांबवण्यात यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित पॅन्थरनं दिलाय।
बांधकाम कामगारांना 10,000 रुपये पेन्शन द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी आज अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीनं कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटलांच्या घराबाहेर खरडा भाकरी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये बांधकाम कामगार आणि महिला कामगार सुद्धा सहभागी झाल्या होत्या। सांगलीमध्ये विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राडा केलाय। दर पडल्यानं शेतकऱ्यांनी हा गोंधळ घातला। यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। दरम्यान फळ मार्केटच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला असता यावेळेला चांगलाच गोंधळ निर्माण झाला। नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने आणि खांडसरी यांच्या गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे। मात्र ऊसाला दर कमी दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले। शेतीच्या मशागती आणि खतांच्या किमती प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्यानं साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना योग्य दर द्यावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे।